हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर मैत्रिणींनो, आजच्या आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे स्वामींच्या दर्शनाने। तर आज सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनासाठी गेले, म्हणजे दर्शनासाठी काम होतं, येता येताच स्वामींचं सुद्धा दर्शन घेतलं। एकदम दिवसभर असं पॉझिटिव्ह वाइब्स येत असतात, दिवसभरासाठी ऊर्जा मिळत असते दर्शनासाठी गेल्यावर। मला तर असा अनुभव येतो, तुम्हाला कसा अनुभव वाटतो किंवा तुम्हाला काय वाटतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगत चला मैत्रिणींनो। तर खूप छान अशी ऊर्जा मिळते देवाच्या दर्शन, कुठल्याही देवाच्या दर्शन घ्या तर दिवसभरासाठी आपण एकदम एनर्जेटिक अशी राहतो आणि ऊर्जा मिळत असते। एक प्रकारचा आपल्याला डोस पाजल्यासारखं असं वाटत असतं। तर इथे दर्शन घेतलं आणि इथे साईडला बघा तपासणी चालू होती, म्हणजे मोफत तपासणी होती। मग लगेचच थोडंसं तपासणी वगैरे करून घेतली, आरोग्य तपासणी होती आणि त्यांनी तपासणी करून औषध वगैरे लिहून देत होते। पलीकडेच ते केंद्रातलंच दुकान होतं बघा, तर तिथं साहित्य सगळं मिळत होतं। तर महिलांसाठी पुरुषांसाठी सर्वांसाठीच ही तपासणी होती। छान अशी माहिती सांगत होते ते सुद्धा, व्यवस्थित त्यांनी सगळं सांगितलं। आता मला तर मी काहीही सांगितलं नाही, फक्त त्यांनी नाडी चेक केली आणि नाडीवरती त्यांनी मला काय त्रास होतो आणि काय नाही हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे बघा। तर याच्यानंतर बघा काहीतरी थोडंफार साहित्य घ्यायचं होतं, तर ते साहित्य घेतलं बाहेरूनच। बघा किती छान असं वाटतं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एकदम। तर अधूनमधून जात असते मंदिरात। त्याच्यानंतर इथं बघू शकता कालचं जे वर्क आहे तर ते इथं मी तुम्हाला दाखवणार आहे। कालच्या दिवसभरात हे बघा, हे असं आपण कमळासन बनवलेले आहेत। हे पांढऱ्या कलरचं कमळासन आहे आणि डबल पाकळ्यांचं कमळासन आहे, त्याच्यावरती लेस लावलेली आहे। तर इथं बघू शकता खूप सुंदर असं दिसतंय कमळासन। तर आपण हे भरपूर म्हणजे पूजेसाठी उपयोगात आणू शकतो। कलश म्हणा किंवा समई म्हणा किंवा देवाचं छोटीशी मूर्ती वगैरे ठेवण्यासाठी। आता गौरी गणपती येत आहेत, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे आपण डेकोरेशन करू शकतो काहीही। तर इथे पांढऱ्या कलरचं आहे, त्याच्यानंतर इथे बघा हे लाल कलरचं आहे आणि हे छोटं आहे आणि हे सिंगल पाकळ्यांचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल। म्हणजे आता कस्टमर जसे येतील तसं आपल्याकडं व्हरायटी द्यायला पाहिजे आपण, त्यामुळं कुणाला सिंगल पाकळीचं आवडतं, कोणी बजेटनुसार कमीचं घेतं, कोणी डबल पाकळ्यांचं घेतं। आता हे बघा लालमध्येच डबल पाकळ्यांचं आहे, खूप सुंदर दिसतंय। फक्त याचा खालचा बेस जो आहे तर तो छोटासा आहे, तर मोठासुद्धा बेस जर आपण लावला तर हे खूप अतिशय सुंदर दिसतं। आणि हे चौरंगावर बसेल असंच आहे, तर याच्या खाली बेस आहे तो फक्त छोटा झालेला आहे। कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत तर ते खूप मोठ्या आहेत। तर हे बघा हे बेस मोठा आहे आणि म्हणजे हा बेस जो आहे तर तो चौरंगाला येईल असा आहे। तर त्याच्यानंतर हे डबल पाकळीचं आहे, परंतु या पाकळ्यांमध्ये मी कॅनव्हास किंवा कसलंही नॉनवोव्हन वगैरे काहीही घातलेलं नाही, तुम्हाला लगेच दिसून येत असेल। आणि याचं जर कमळ आसन कसं बनवायचं काय नाही याचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तो व्हिडिओ आपल्या PS फॅशन डिझायनर चॅनलवरती संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी डिटेलमध्ये, त्याला खाली पट्टी पाकळ्या ज्या आहेत तर त्या उभ्या राहण्यासाठी पट्टी कशी तयार करायची, कशाची करायची, जर आपल्याकडे कॅनव्हास नसेल तर त्याच्यामध्ये काय वापरायचं हे सगळं मी व्यवस्थित सांगितलेलं आहे। अगदी घरात असलेल्या साहित्यात सुद्धा तुम्ही हे घरातल्या ते ब्लाऊज पीस असतात अधिकचे आपल्याकडं, त्या ब्लाऊज पीसपासून आपण हे कमळासन घरच्या घरी बनवू शकतो, अशा प्रकारे मी सांगितलेले आहेत। खूप सारे कमळासन मी बनवलेले आहेत। तर इथे बघू शकता हे बघा हे केशरी कलरचं सिंगल पाकळीचं सुद्धा बनवलेलं आहे आणि असं ठेवल्याच्या नंतर खूप छान दिसतंय। पूजेमध्ये जर वापरलं तर अतिशय सुंदर दिसतं। पुढे त्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा मी तुम्हाला छोटीशी क्लिप दाखवणार आहे। तर घरच्या घरी तुम्ही छोटासा असा बिझनेससुद्धा करू शकता, की असे छोटे छोटे कमळासन, तुम्हाला पाठीमागे दाखवलेलं मी समईचं आसन छोटंसं साधं, तर हे सगळे तुम्हाला मी बनवू शकाल। तुम्ही घरी ज्या गृहिणी आहेत त्या घरात बसून करू शकतील, तर त्यासाठी मी हे व्हिडिओ शेअर करत असते। गृहिणींसाठी माझे व्हिडिओज अतिशय उपयुक्त होतील असेच मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्ही माझ्यापासून काहीतरी घ्यावं आणि तुम्ही सुद्धा
सुद्धा बिझनेस करावा, घरात बसून 4 पैसे कमवावे असा माझा सुद्धा उद्देश आहे. तर इथे बघू शकता एकामध्ये मी गणपती बाप्पा ठेवलेले आहेत, एकामध्ये कळस ठेवलेला आहे आणि एकामध्ये समई ठेवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता किंवा समई ठेवण्यासाठी हे एक वापरू शकता. ज्या वेळेला आपल्याकडे पूजा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, तर त्यावेळेस आपण हे करू शकतो डेकोरेशन. गौरीमध्ये सुद्धा आता गौरी येतात त्यामध्ये सुद्धा आपण कळस ठेवतो गौरीच्या पुढं, तर हे सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर आपलं आलं तर ते फरउलनचं. तर फरउलनचं ह्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, मी बनवलेल्या आहेत. आणि या वस्तूंचं हे बघा त्यांचं सुद्धा अशा प्रकारे डेकोरेशन आपण करू शकतो. समई आसन, त्याच्यानंतर गौरीचे पाऊल, त्याच्यानंतर हे बघा ही साईडनं रांगोळ्या आहेत. ज्या वेळेला आपण पूजा वगैरे घालतो सत्यनारायणाची वगैरे, तर त्यावेळेला आता गौरीच्या वेळेला सुद्धा आता ही समोर 3 पट्ट्या जर आपण अशा टाकल्या समोर गौरीच्या पुढं, तर अतिशय सुंदर दिसतं. रांगोळ्या मोडण्याचं वगैरे काहीही टेन्शन आपल्याला डोक्यात राहत नाही. तर इथे बघू शकता सगळं डेकोरेशन जे आहे तर ते मी करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जर रांगोळ्या वगैरे ऑर्डर करायच्या असतील तर तुम्ही मला ऑर्डर करू शकता. आणि जर शिकायच्या असतील तेही मी आपल्या चॅनलवरती मी शिकवत असते. कशा प्रकारे करायचं, साहित्य काय काय लागत असतं ते सगळं मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती शिकवत असते. तर त्यासाठी तुम्ही प्रतिभा पांचाळ या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं आहे, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवायचं आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर हे बघा ब्लाऊज डिझाईन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज डिझाईनसुद्धा मी स्टिचिंग करत असते. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओज पाहताय, लाईक करताय, छान असा सपोर्ट देताय, त्यामुळंच तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते. आणि अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू.